छोटी एकादशी आणि मोठी एकादशी लहानपणापासून हेच माहीत होतं का, तर या एकादशीच्या दिवशी आम्हाला आहे ना पोट भरून साबुदाण्याची खिचडी मिळायची, म्हणून आम्ही तो उपवास करायचो. आणि समजत न समजत ते आपल्याकडून तो उपवास सुद्धा झालाय. जर तुम्ही महाराष्ट्रीयन घरामधून असाल तर तुम्ही मला नक्कीच रिलेट करू शकताल. फक्त त्या साबुदाण्याच्या खिचडीमुळे आपण ती एकादशी लहानपणापासून पाळत आलो. आमच्या घरात तर तसंच होतं बरं का. त्या दिवशी ना म्हणजे आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी असली का त्या दिवशी संपूर्ण घराला उपवास असायचा आणि मग सगळ्यांसाठी साबुदाणा बनायचा. आणि त्या साबुदाण्याच्या लालचीपोटी माझ्याकडून न कळत कळत हा उपवास घडून आलेला आहे आणि आजपर्यंत तो तसाच इंटॅक्ट आहे. म्हणजे ही अशी एकादशी आहे ती माझ्याकडून एकदाही सुटलेली नाही. मला अजूनही आठवतं, मी आणि माझा भाऊ आम्हाला दोघांना साबुदाण्याची खिचडी खूप जास्त आवडायची आणि प्रत्येक उपवासाच्या दिवशी ज्यावेळेस पण आई साबुदाण्याची खिचडी बनवायची ना त्यावेळेस आम्ही ताट घेऊन पुढे बसायचो. तर ही एक गोड आठवण आहे ना मला, ज्या दिवशी पण एकादशी आणि उपवास असतो ना त्या दिवशी कंपल्सरी आठवते मी आणि माझ्या भावाची अशी काही गंमत. तर आज होती आषाढी एकादशी आणि मस्तपैकी सकाळी सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि सगळ्यात आधी आज देवपूजा वगैरे करून घेतली, कारण की आज टिफिनची घाई सुद्धा नव्हती. त्यामुळे निवांत सगळं आवरून घेतलं मी. देवपूजा वगैरे झाल्यानंतर इथे लगेचच आहे ना मी खिचडी बनवायची तयारी करत होते. तर खिचडीसाठी ना मी साबुदाणा काल रात्रीच भिजत घातलेला होता आणि सकाळपर्यंत तो छान असा भिजला सुद्धा गेलेला आहे. आणि बऱ्याच वेळा ना आपल्याकडून ना खिचडी खूप जास्त चिकट आणि मग ती रबर सारखी होऊन जाते. आणि तीच जर खिचडी आपल्याला मोकळी आणि सुटसुटीत करून घ्यायची असेल ना तर त्याची एकच ट्रिक असते, ती म्हणजे ना साबुदाणा भिजत घालताना पाण्याचं अचूक प्रमाण. तर हे तर मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण की खूप सारे कुकिंग चॅनल आहेत त्याच्याकडून तुम्ही शिकून घेऊ शकता साबुदाणा कसा भिजवायचा ते. पण माझ्याकडून आहे ना साबुदाणा अगदी परफेक्ट भिजला गेलाय. आता प्रथमला आहे ना अजूनपर्यंत साबुदाणा खिचडी काय असते ना हे त्याला अजूनपर्यंत माहीत नाही आहे. मला आठवत नाही मी सुद्धा कधी लास्ट टाइम ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली म्हणून. आणि त्याला माहीत नाही त्यामुळे मी त्याला सांगितलं की मी आज साबुदाणा खिचडी बनवते. त्याला माहीत नाही तरी सुद्धा तो इतका जास्त एक्सायटेड आहे ना की माझ्यासोबतच तो किचनमध्ये बसलेला आहे की कधी खिचडी बनते आणि कधी तो खायला मिळेल. म्हणजे त्याला आहे ना साबुदाणा खिचडी म्हटले तर असं काहीतरी नवीनच पदार्थ वाटतोय आणि त्यानेही ती कधी टेस्ट केली नाही, त्यामुळे तो खूप जास्त एक्सायटेड होता. आणि फक्त साबुदाण्याची खिचडी खायला ना अजिबात चांगली लागत नाही, म्हणून ना मी माझ्यासाठी सोबतच साईड बाय साईड शेंगदाण्याची आमटी सुद्धा बनवली. आता साबुदाण्याची खिचडी प्रथम सुद्धा खाणार आहे त्यामुळे मी त्याच्यात अजिबात तिखट वगैरे घातलेलं नाही आहे. त्यामुळे तिखटसाठी ना इथे मी साईड बाय साईड ना शेंगदाण्याची आमटी सुद्धा बनवली. आणि ही आमटी असेल ना तर मग साबुदाण्याची खिचडी खायला ना खूप छान लागते, त्यामुळे ना ही आमटी ना मी कंपल्सरी बनवतच असते. तर इथे माझा ना पूर्ण स्वयंपाक वगैरे झाला आहे. आता सगळ्यात आधी मी देवाला नैवेद्य वगैरे देणार आहे. तर आमच्याकडे कसं आहे माहिती का, एक तर गाई इझिली अवेलेबल होत नाही. ॲटलिस्ट ना मोस्ट ऑफ द सिटीमध्ये ही एक सिच्युएशन असतेच की गाई अवेलेबल नसतात, मग नैवेद्य द्यायचा कोणाला. मग अशा वेळेस ना आपण बऱ्याच वेळा ना तो नैवेद्य असाच ठेवून देतो, मग मुंग्या किडे लागून ते खराब होतं किंवा मग ते कचऱ्यातच जातं, असं होतं बऱ्याच वेळेस. त्यामुळे ना मी काय करते माहिती का, ज्यावेळेस अशी गायची वगैरे सोय नसते ना मी डायरेक्टली काय करते, एक मोठा नैवेद्याचा ताट ठेवते, जसा माझा जेवणाचा असतो तसा तोच ताट मी नैवेद्याचा पुढे ठेवत असते. आणि तो ताट आहे ना 10-15 मिनटं देवासमोर ठेवते आणि नंतर आहे ना तो मी स्वतः ग्रहण करते. म्हणजे यामुळे काय होतं, अन्नाची वाया सुद्धा जात नाही, देवाला नैवेद्य सुद्धा जातो आणि अपमान सुद्धा होत नाही. त्यामुळे ना मला ही पद्धत खूप सोयीस्कर वाटते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना जर गाई भेटल्या सुद्धा ना, ज्या काही पाळीव गाई असतात ना त्यांचे जे ओनर असतात ना ते सुद्धा आजकाल ना चपाती असो किंवा जे काही आपण खाणारे अन्नपदार्थ असतात ना ते त्यांना खाऊ देत नाही, कारण की ना आजकालचे म्हणजे जे गुरव असतात ना त्यांना ते पचत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. मी ऐकलंय त्यामुळे मी तुम्हाला सांगते तसं. तर त्यामुळे ना मी असं काहीच नैवेद्याचं ताटचं जुगाड करून घेत असते. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि मी आणि प्रथम मस्तपैकी आम्ही दोघं तयार झालेलो आहोत आणि आता आम्हाला जायचंय मंदिरामध्ये. आज आषाढी एकादशी सुद्धा आहे, तर म्हटलं चला मंदिरात पाय वगैरे पडून येऊया. आणि बरेच जण असे सुद्धा म्हणतील की दररोज तर वर्षभर तुम्हाला देव दिसत नाही, पण आज मात्र तुम्हाला देव दिसणार. तर असं काही नाही आहे, आमच्या कॉलनीमध्येच आहेत आणि तसंही नको बेटा, आणि तसंही आम्ही दररोज फिरायलाच जात असतो, त्यामुळे आमचं दररोजच दर्शन होत असतं. पण आज विशेष आहे त्यामुळे आज मस्तपैकी अरुणावी देव दर्शनाला जाणार आहोत. हे की नाही बेटा, चल नाही ना, चल बघ चला मग माझ्यासोबत तुम्हीही चला, तुम्हाला एक दर्शन करून आणते जर तुमचं झालं नसेल तर. आता आजकालच्या सिच्युएशननुसार आणि रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे ना बऱ्याचशा अशा लेडीज असतात त्यांना ना दिंडीमध्ये जाता येत नाही, म्हणून आमच्या कॉलनीमध्ये एक छोटंसं विठू रुक्माईचं मंदिर आहे, तर तिथूनच एक छोटीशी अशी वारी काढलेली होती.
आता आमच्या एरिया वाईज आहे ना एक मंदिर हा डिसाईडच असतो, त्यामुळे ना या पूर्ण कॉलनीमध्ये एकच असं मंदिर आहे ज्यामध्ये महादेवाचं सुद्धा आहे, विठू रुक्माईचं आहे आणि दुसरीकडे ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे. असं एकाच एरियामध्ये 3 देवाचे मंदिरं आहेत आणि आमचं सगळं काम याच्यावरती धोकून जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे ना आम्ही गेल्यानंतर ना एक्झॅक्ट त्याच टायमिंगला वारी निघाली होती, त्यामुळे ना मंदिरामध्ये खूप जास्त अशी काही गर्दी नव्हती, त्यामुळे ना आरामात असे दर्शन झाले. तर संध्याकाळ होत होते ना माझं खूप जास्त पोट दुखायला लागलेलं होतं, कारण की ना मला ना आय थिंक सो ना साबुदाणा पचला नाही वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ना त्या साबुदाण्याला ना आईच्या हाताची चव नव्हती, म्हणजे आई जसं बनवायची ना तसा तो साबुदाणा टेस्टला लागत नव्हता आय थिंक सो, त्यामुळे ना मला तो पचला नाही. आणि संध्याकाळपर्यंत माझं इतकं भयंकर पोट दुखायला लागलेलं होतं ना, त्यामुळे मी संध्याकाळी काही फराळ वगैरे काहीच खाल्लं नाही. म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक टाईम जेवणावरती मी उपवास केला आहे म्हणून, कारण की ना मी संध्याकाळी काहीच जेवण वगैरे केलेलं नव्हतं. आपल्याला तरी उपवास असला तरीच लहान मुलांना काही उपवास असेल किंवा नसेल याचं काही पडलेलं नसतं, त्यामुळे संध्याकाळी मस्तपैकी प्रथमसाठी मी खिचडी बनवली होती, कारण की माझं दुखायला लागलं मग त्याचंही दुखायला नको म्हणून आहे ना मी संध्याकाळी त्याला छान अशी मूग डाळीची खिचडी बनवली, जेणेकरून त्याला इनडायजेशन वगैरे काही व्हायला नको. आणि मला माझं पोट दुखत होतं त्यामुळे मी वॉकला गेले, आणि मी वॉकला जाणार आणि आमचे महाशय मागे राहणार असं कधी होणारच नाही, त्यामुळे त्यालाही मी घेऊन गेलते. तर संध्याकाळी कमीत कमी अर्धा तास तरी आम्ही दोघांनी ना छान असा वॉक केला. आणि अशीच काही आमची आजची आषाढी एकादशी गेली. खूप काही फॅन्सी नाही, अगदी आमचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं की आम्ही काय काय केलं. त्यामुळे ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आजचा व्लॉग मी इथंच संपवते. भेटूया अजून एका इंटरेस्टिंग व्लॉगसह. बाय बाय.